कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत आलेल्या बिबट्यानं 2 जणांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। हॉटेलमध्ये माळी म्हणून काम करणारे तुकाराम खोंदड हे झाडांना पाणी घालत असताना बिबट्यानं अचानकच झडप घालून त्यांच्यावर हल्ला केला। दरम्यान बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला। सुदैवानं दोघेही सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे। काही तसं काही म्हणजे हे झालं नाही। ज्यावेळेला बिबट्या समोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठेतरी उचकवून साईडला कुठेतरी हे करायचं, जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो। एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते। त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला। त्यांना हल्ला कुठं तुम्हाला काय काय नाही, त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला। त्यावेळेला माझ्या डाव्या हाताला नाक्या लागलेले आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत त्याच्या। आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळं सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता। त्याच ठिकाणी ढोके साहेब आमचे होते, PI ढोके साहेब शाहूपुरी पोलीस ठाण्याचे। तर त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन वुडलँड हॉटेलच्या तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता। काठीने प्रतिकार केला? हो, माझ्या हातात काठी होती म्हणजे आम्ही काठीनेच प्रतिकार करणार। त्यावेळेला माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता। नाही, तसं तर काय वाटलं नाही, पण थोडी भीती तर मनात होती की काहीतरी आपलं होऊ शकतं त्याच्यामध्ये। घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही आहे। त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर।